नमस्कार शेतकरी मित्रांनो सततच्या पावसाचे जे काही तुम्हाला अनुदान मंजूर करण्यात आले होते रब्बी पेरणीसाठी ते शेतकऱ्यांना अद्याप आलेले नाही. नेमके कधी येणार आहेत व नेमके हेक्टरी किती मिळणार आहेत? कारण की शेतकरी मित्रांनो प्रत्येक पिकाचं अनुदान हे आले असणार आहे. त्यामुळे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. पण त्याआधी शेतकरी विका नंबर 1 चॅनलला सबस्क्राईब केले असले सबस्क्राईब करा. खाली कोपऱ्यामध्ये बटन आहे. शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे जे काही तुम्हाला पैसे सरकार अनुदान देत असते ते तुम्हाला डीबीटीद्वारे मिळतात. पण समजा प्रथम काम म्हणजे की सरकारने हे अनुदान तुम्हाला मंजूर केले पण अद्याप आलं का नाही? कारण की शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यापैकी थोड्याफार जिल्ह्यामधील काही शेतकऱ्यांनाच फक्त 5-5, 6-6 हजार असे पडलेले आहेत अनुदान. बाकी शेतकऱ्यांना 1 रुपयाही मिळाला नाही. आता या कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा म्हणजे अनुदान मिळणार आहे आणि मिळालं नाही? शेतकरी मित्रांनो राज्यातील संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे पण अद्याप मिळालं नाही. का मिळालं नाही? तर शेतकरी मित्रांनो हे जे काही तारीख आपले 28 नोव्हेंबर आहे याला हे तुम्हाला अनुदान मिळणार आहे. कारण की इथून मागं जे काही PM किसानचे पैसे पडणार होते त्यामुळे अनुदान पुढे ढकलण्यात आलं व त्याचबरोबर कोणते शेतकऱ्यांना अनुदान द्यायचं आहे, कोणते शेतकरी पात्र असणार आहेत, कोणत्या शेतकऱ्यांचे कोणते डॉक्युमेंट कमी आहेत किंवा ते अपात्र होऊ शकतात, अशा शेतकऱ्यांना पुन्हा एकदा एक माहिती द्यावा म्हणून सरकारने थोडासा वेळ दिलेला आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. संपूर्ण माहिती पाहून घ्या. शेतकरी मित्रांनो तुमचे जे काही आधार कार्डची KYC आहे ती केल्याशिवाय कोणतेही अनुदान मिळत नाही. तर ही KYC कशी करायची आहे? जे काही तुम्ही पीक विमा किंवा जे काही तुम्ही पीक विमा भरल्यानंतर VK नंबर असते, VK नंबर घेऊन आपल्या VK नंबरची KYC करून घ्यायची आहे. तरच तुम्हाला हे अनुदान असो, पीक विमा असो, नुकसान भरपाई असो मिळणार आहे. जर VK नंबरची KYC जर तुमची अपडेट करायला आली असेल आणि तुम्ही केली नसेल तर तुम्हाला कोणतंच अनुदान येणार नाही. तुम्ही जे काही KYC केली त्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे पैसे खात्यावर पाहायला मिळू शकतात. त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्याची फार्मा ID सुद्धा नाही. फार्मा ID नसल्यामुळे शेतकऱ्यांना जे काही शेतकरी डाटा आहे ते शासनापर्यंत जात नाही आणि ती शासनापर्यंत डाटा न गेल्यामुळे शेतकऱ्यांची जी काही माहिती योग्य न पोहोचल्यामुळे शेतकरी अपात्र होत आहेत. त्यामुळे फार्मा ID अत्यंत महत्त्वाची आहे. फार्मा ID जर काढली नसेल तर लवकर काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला जे काही पैसे आहेत ते मिळत राहतील. PM किसान असो, नमो शेतकरी असो किंवा पीक विमा असो, नुकसान भरपाई असो किंवा रब्बी पेरणी हंगामाचे जे काही अनुदान असो, प्रत्येक ही गोष्टीसाठी इथून पुढं फार्मा ID बंधनकारक करण्यात आली. जर फार्मा ID नसेल तर कोणतेच काम तुमचं सक्सेसफुल होणार नाही. हे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे, पण तुम्ही काय दुर्लक्ष करीत आहेत. शेतकरी मित्रांनो आता समजात महत्त्वाचा मुद्दा कोणत्या पिकाला किती अनुदान देत आहेत. शेतकरी मित्रांनो सोयाबीन, कापूस जे काही तुमचे मुख्य पिकं आहेत त्यांना हेक्टरी 10,000 रुपये अनुदान देण्यात आले. त्यानंतर तुमचे बागायती शेती असेल तर तुम्हाला 18,000 रुपये अनुदान दिले आहे. जर तुमची बागायती व जिरायती दोन्ही असेल तुम्हाला 32,000 रुपये अनुदान दिले. असं म्हणजे की अनुदानाचे प्रकार 2-3 आहेत. त्यानुसार तुम्हाला हे अनुदान देणार आहे. जास्तीत जास्त तुम्हाला 52,000 पर्यंत अनुदान मिळणार आहे. पण ते कोणत्या शेतकऱ्यांना? ज्या शेतकऱ्यांची फळबाग असेल किंवा ज्या शेतकऱ्यांचं खरंच जास्त नुकसान झालं आणि त्यांना जे काही पावसामुळे नुकसान होऊन काहीच मिळालं नाही त्या शेतकऱ्यांना हा हेक्टरी 52,000 रुपये सुद्धा मिळू शकतात. पण त्याचे नुकसानावर अवलंबून असणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही ही काही VK नंबर घेऊन KYC करून घ्यायची आहे. 28 तारखेपासून तुम्हाला हे जे काही अनुदान आहे ते तुमच्या खात्यावर पाहायला मिळू शकते. जर तुम्ही KYC आज केली तर लवकर अनुदान मिळेल. KYC मुळे तुमचे अनुदान रुकले असतात किंवा तुम्ही जे काही फार्मा ID काढली नसेल त्याच्यामुळे बी रुकले असतात. हे 2 कामं करून घ्या आणि आधार कार्ड बँकला लिंक नसेल तर लिंक करून घ्या. कारण की प्रत्येक योजनेचे पैसे DBTद्वारे शासन पाठवत आहे आणि DBT प्रणालीने जर आधार कार्ड लिंक नसेल तर पैसे येत नाहीत. अशा प्रकारची माहिती ही तुमच्या मित्रांना, नातेवाईकांना, पाहुण्यांना शेअर करा, जेणेकरून ही माहिती संपूर्ण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे. भेटूया नेक्स्ट व्हिडिओ, तोपर्यंत